राज्यामध्ये महायुतीची एखादी सत्ता आल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा वाद गाजला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावरून बरीच खलबते पाहायला मिळाली. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता कोण मंत्री कुठल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्याला परक्या पालकमंत्र्यांची आता सवय झाली आहे. यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूरला संधी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसह कार्यकर्ते आणि जनताही तितकीच नाराज झाली आहे. मागील 5 वर्ष बाहेरील पालकमंत्री होता. यंदा तरी हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा होती, पण सोलापूरकरांची घोर निराशा झाली. आता कोण पालकमंत्री होतं याची उत्सुकता असून मागच्या वेळी असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेच पालकमंत्री राहणार की देवेंद्र फडणवीस नव्याला संधी देणार याकडे लक्ष लागले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून चर्चा होऊ लागली आहे. प्रत्येकाच्या तोंडून गोरे यांचे नाव पुढे येत आहे. राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री करावं अशी सुद्धा अनेकांची इच्छा आहे, पण मागील वर्षभर चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री पद सांभाळल्याने आणि भविष्यात सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका असल्याने चंद्रकांत दादा हेच पालकमंत्री होतील असेही बोलले जात आहे. दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरला मंत्रीपद न मिळाल्याने आणि पालकमंत्री पदावरून भारतीय जनता पार्टीला चांगलेच लक्ष केले. मंत्रीपद खेचून आणण्यात सोलापूरचे नेतृत्व सक्षम नसल्याचा टोला त्यांनी हाणला. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.